पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हो. यांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही जवखेडा हत्याकांडाला भेट द्या, सत्कार घ्यायला येऊ नका. परंतु ते औरंगाबादला सत्कार घ्यायला आले आणि सिडको नाट्यगृहामध्ये हो. मी ते झालेले जे काही तुकडे होते ते तुकड्याचे फोटो धरून मी त्यांच्या तोंडावर मारले. त्यांना डायस सोडून पळावं लागलं. पण तुमच्या पॉडकास्ट वरती मी हे खुलासा करतोय. परभणीच्या खेरडा गावामध्ये तिथला जो काही सरपंच आहे तो म्हणला की या जर दलितांना पाणी पाहिजे असेल तर यांच्या बायका माझ्याकडे 2 दिवस ठेवा. अरे बापरे. अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. आणि त्याच्यानंतर त्या गावात मी 5-10 हजार तरुण घेऊन गेलो. त्याला जातीवाद्याने मारल्यानंतर तो उसात पळत गेला आणि उसात लपून मला फोन केला की मला वाचवायला या. मी तेवढ्या 1:30-2 वाजता रात्री त्याला वाचवायला गेलो, रेस्क्यू केलं. पण लॉकडाऊनच्या नावाखाली चैत्यभूमी बंद. 9 लाख लोक आलेत. झाडाच्या आडुशाला आया बहिणी कपडे बदलतायत आणि महानगरपालिका आणि ती सरकार म्हणते की कोरोना आहे, तुम्ही निघून जा इथून, पाणी पिऊ नका, वडापाव खाऊ नका. लोक बिचारे 9 लाख आलेत. तिथं गाडीवर उभा राहून मी त्या सगळ्या व्यवस्थेचे वाभाडे काढले. त्या दिवशीपासून लॉकडाऊन महाराष्ट्रातला बंद झाला. लॉकडाऊन बंद करणारा मी आहे. मुलाखतीला आम्ही गेलो तो प्रस्थापितांच्या. सांगा किती कोटी खर्च करणार, सांगा तुमचं बँक बॅलन्स किती आहे. अरे मी तडीपार राहिलोय, मी आंदोलनं केलेत, मी जेलमध्ये राहिलोय, मी समाजासाठी पळतोय. ते नाही चलत निवडणुकीत. ते आंदोलन तिकडं. तुम्हाला लढायचं तर पैसे सांगा किती. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे. आपण बघतायत सत्य पे सत्ता. खरं तर आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत बहुजन चळवळी. जिथं जिथं अन्याय होतो, जिथं अत्याचार होतो, मीडिया जिथं पोहोचत नाही किंवा पोलीस प्रशासन जिथं पोहोचत नाही, तिथं सगळ्यात पहिले पोहोचलेलं एक नाव असतं, ते म्हणजे दीपक केदार. खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं झालं की जिथं जिथं चळवळी असेल किंवा अन्याय अत्याचार झाले असेल अख्ख्या महाराष्ट्रात, नाही तर आता ते दुसऱ्या राज्यात सुद्धा जाऊन लढतायत. खरं तर त्याच विषयी आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आज बहुजन जी चळवळ चालू आहे किंवा बहुजनांवर जे अन्याय होत आहेत त्याविषयीचं सत्य काय आहे तेच जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. खरं तर आनंद होतोय की आपल्यासारखे चळवळीतले कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. काय सांगाल की जिथं जिथं अन्याय होतोय तिथं मीडिया पोहोचत नाही, पण तुम्ही सगळ्यात पहिले पोहोचता? नाही, मला ते नितीन आगे हत्याकांड हे खर्ड्याचं झालं होतं आणि त्यावेळेस मी त्या हत्याकांडाला जाऊन भेटलो आणि त्याच्यानंतर एक महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतील त्या त्या ठिकाणी जाऊन भेटायचं आणि त्याला वाचा फोडायची हे मी सुरू केलं. कारण काय होतं, इथली मीडिया, इथली व्यवस्था, यंत्रणा यांचा एकतर पहिला टार्गेट हाच असतो की ही घटना दाबता कशी. पोलीस स्टेशनला गेलेला फिर्यादी हा कित्येक तास बसला तरी त्याची केस घेतली जात नाही. आणि मीडियामध्ये हे जर आलं असतं तर कदाचित आमची ही पळायची गरज सुद्धा भासली नसती. त्याच्यामुळे अन्यायाच्या घटनांना वाचा फुडली की ती राज्याच्या पटलावर येते आणि एकदा का राज्याच्या पटलावर आली की सरकार, यंत्रणा आणि पोलीस या सगळ्यांच्याच अजेंड्यावरती हे प्रकरण तातडीने लागतं, मीडियात लागतं आणि त्याच्यातून त्या घटनेला एक न्यायाची प्रक्रिया सुरू होती. हे ज्यावेळेस मला जाणवायला लागलं त्यावेळेस मग मी महाराष्ट्रात जिथं जिथं अन्याय होतो त्या ठिकाणी धावून जायचं, हीच माझी एक चळवळ मी राबवायला सुरुवात केली. खरं तर अनेकांना प्रश्न पडला आहे की सुरुवात कशी झाली. कारण सगळ्यांना दीपक भाई केदार टीव्हीवर दिसतात, परंतु सुरुवातीला काय अनुभव आला आणि सुरुवातीचं जे आंदोलन होतं तिथनं कशी सुरुवात झाली तुमची त्याबद्दल? मी याच्यामध्ये विद्यार्थी दशेपासूनच चळवळीमध्ये लढतोय. अनेक आंदोलनं केली, केसेस झाल्या. याच छत्रपती संभाजीनगरमध्ये तडीपारीची कारवाई सुद्धा माझ्यावरती झाली. अनेक जेलमध्ये मला राहावं लागलं. या ज्या काही माझी जी सुरुवात आहे तसा मी ऊसतोड मजुराचा पोरगा आहे आणि मला व्हायचं होतं फौजी. परंतु जागा कमी आणि फौजीला त्या ठिकाणी उमेदवार आले जास्त आणि त्याच्यात त्या गर्दीत जी काही लाठीचार्ज झाला फौजींकडून, गर्दी जास्त झाल्यामुळं त्याच्यातली लाठी मला एवढी लागली की मी पुन्हा तिकडं गेलो नाही. पुन्हा म्हटलं शिक्षक व्हावं, D.Ed करावं, पण तिथंही काही जमलं नाही. आणि मग ॲक्सिडेंटली मी या शहरामध्ये रोजगारासाठी आलो. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करू लागलो आणि येताली चळवळ, औरंगाबाद हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आणि त्या अनुषंगाने मी या केंद्रामध्ये चळवळीमध्ये रमलो. अनेक घटना घडत होत्या आणि त्या चीड आणणाऱ्या होत्या की साधं प्रेम केलं म्हणून, वर्गातल्या मैत्रिणीने फक्त पुस्तक दिलं म्हणून खर्ड्याच्या नितीन आगेचं हत्याकांड झालं. जवखेड्याच्या गावामध्ये सगळं कुटुंब मारून बोरिंगमध्ये त्याचे तुकडे टाकले.
तर हे सगळं चीड आणणारं होतं, बैचेन करणारं होतं की आजही माणूस म्हणून जगण्याचा जो काही अधिकार आहे तो आम्हाला बहाल झालेला नाही. आजही जातीमुळे आम्हाला मारलं जातं आणि इथला जो शोषित घटक आहे त्याच्यासाठी लढणारं कुणीच नाही. ही जी काही बैचेनी होती ती इथल्या स्थानिकच्या आंदोलनातून, चळवळीतून मी सहभाग घेत 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 पुढं आलो आणि मग आक्रमक भूमिकेतून या सगळ्याच घटनांच्या विरोधात लढायला लागलो. त्याच्यामुळे अनेक रॅडिकल आंदोलनं झाले. जवखेडा हत्याकांडाच्या वेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हो. यांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही जवखेडा हत्याकांडाला भेट द्या, सत्कार घ्यायला येऊ नका. परंतु ते औरंगाबादला सत्कार घ्यायला आले आणि सिडको नाट्यगृहामध्ये हो. मी ते झालेले जे काही तुकडे होते ते तुकड्याचे फोटो धरून मी त्यांच्या तोंडावर मारले. त्यांना डायस सोडून पळावं लागलं. तर त्या आंदोलनानंतर खऱ्या अर्थाने माझ्या चळवळीला एक विद्रोही चळवळ, बंडखोर चळवळ आणि एक रॅडिकल चळवळ म्हणून दलित पॅंथरची पुनरावृत्ती करायचीच आणि कोणत्याही परिस्थितीत ही यंत्रणा आणि ही सत्ता न्याय देत नाही. त्याच्यामुळे समाजासाठी आता लढल्याशिवाय पर्याय नाही म्हणून ते मी आक्रमक आंदोलन केलं. नितीन आगेच्या हत्याकांडासाठी तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटलांची सभा उधळून लावली. त्यानंतर विचारधारेच्या लढाईमध्ये विद्यापीठामध्ये जी काही वैचारिक घुसखोरी झाली त्याच्यात अतुल सावे जे काही स्टँडिंगचे त्यावेळेचे आमदार होते त्यांचं ऑफिस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं. बऱ्याच गोष्टी ह्या चॅनलमध्ये फ्लॅश होत गेल्या आणि एक आंबेडकरी चळवळीत एक नवा तरुण उभा राहतोय. आंबेडकरी चळवळीचं 4थं पर्व उभा करतोय या उद्देशाने या सगळ्या अन्यायाला त्यानंतर मी वाचा फोडत गेलो. तुम्ही आता उल्लेख केला दलित पॅंथरची सुरुवात झाली, दलित पॅंथर सेनेची तुम्ही स्थापना केली. तेव्हा एक तुमच्याकडे स्टेटमेंट होतं की पॅंथरवर पण तुम्ही आरोप केले होते की हा ओरिजिनल पॅंथर नाहीये काहीतरी असं. आणि त्यानंतर तुम्ही जे आता उल्लेख केला की जे कागद फेकले होते त्यावरच तुम्हाला तडीपारची नोंद झाली होती. हो, कागद फेकले, ऑफिस फोडलं. CM आल्यानंतर सातत्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे तडीपार केलं. घरातून 2 वर्ष बाहेर राहावं लागलं आणि त्या तडीपाराच्या काळामध्ये मी काही शांत बसलो नाही. मी महाराष्ट्र पिंजून काढायचं ठरवलं. याने मला तसंही तडीपार केलंय. तसा मी ॲडव्हर्टायझिंग प्रिंटिंगचा बिझनेस करणारा माणूस. एक भारत बाजारला माझं चांगला व्यवसाय असायचा. सान्या मोटर्स म्हणजे हे व्यक्तिगत आहे, जास्त मी बाहेर सांगत नाही, पण तुमच्या पॉडकास्टवरती मी हे खुलासा करतोय. मारुती सुझुकी, त्याच्यानंतर नेक्सा आणि अनेक कॉर्पोरेट बिल्डर म्हणजे आता तुमचे जे काही प्राईड ग्रुप, हे जे काही माय वर्ल्ड, हे जे यांचे जे काही ओनर, या सगळ्यांच्या जाहिराती, प्रिंटिंग, डिझायनिंगचं काम मी करायचो. माझं बिलिंग मोठं असायचं, व्यवसाय चांगला असायचा, परंतु करमत नव्हतं, घुसमट व्हायची. रोजची जी काही समाजामध्ये घुसमट होती ती राहत नव्हती. त्याच्यामुळे तो व्यवसायही ठप्प झाला आणि तडीपारीनंतर ते सगळं बंद झालं. आणि त्याच्यामुळे त्यांनी केवळ या शहरामध्ये मी सातत्याने आवाज उठवतोय म्हणून या व्यवस्थेने मला तडीपार करून भयभीत करण्याचा प्रयत्न केला की मी चळवळीतून बाजूला जावं. पण मी चळवळीतून डगमगलो नाही, उलट त्याच तडीपारीची संधी घेऊन महाराष्ट्र पिंजून काढण्याचं काम केलं. त्याचा असं म्हणता येईल की असं समजा की त्यामुळेच तुम्हाला महाराष्ट्र ओळखायला लागला. आणि कुठंतरी असं वाटतं ना की मोठा त्रास झाला की संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढं नाव बी मोठं होतं. नाही, ठीक आहे, जन्माल्यापासूनच संघर्ष आहे, खडतर प्रवास आहे, दारिद्र्य जीवन आहे, वडील सालगडी ऊसतोड मजूर, शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत सगळाच संघर्ष आहे आणि पुन्हा हा आत्ताचा उभा राहायचा सुद्धा संघर्ष आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्याच्या 5वीलाच संघर्ष पूजलेला आहे. संघर्षाची भीती कधीच वाटली नाही. त्याच्यामुळे आमची ओळखच संघर्ष आहे आणि रस्त्यावरचा लढा आहे. त्याच्यामुळे त्यांनी जी काही आमच्यावर कारवाई केली, अनेक आंदोलनातून आम्हाला जे काही त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातूनच आम्ही बनलो. मूळ गाव कोणतं आहे आपलं? म्हणजे तुम्ही आता जे उल्लेख केला आहे तुमच्या संघर्षाचा, घराचा, म्हणजे तुमची सुरुवात जशी झाली, तुम्ही आता बोलता बोलता सांगितलं की औरंगाबादला आल्यानंतर तुम्ही चळवळीत आलात, परंतु त्याच्या आधीचं मी बीड जिल्ह्यातला आहे. पाटोदा तालुका आणि सौंदाणा माझं गाव आहे. एक 300 घराचा उंबरा असलेलं गाव आहे आणि 9-10 घरं हे दलितांचे त्या ठिकाणी, तिथला मी आहे. सगळेच ऊसतोड मजूर आहेत, परंतु त्यातून बापाने स्वप्न बघितलं की मुलांनी शिकलं पाहिजे म्हणून त्याने माझ्यासाठी ऊसतोडी सोडून सालानी राहून मला शिक्षण दिलं आणि त्यातून एक छोटंसं शिक्षण घेऊन मी या सगळ्या याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला.
दलित पॅन्थर सेना ही जी स्थापन झाली याविषयी काय सांगा? ऑल इंडिया पॅन्थर सेना ही संघटना एक आक्रमक संघटना आहे आणि तिची स्थापना जी आहे ती तारीख वेळ काळ ठरून झालेली नाहीये. ती आंदोलनातूनच आम्ही त्याचं नाव त्या ठिकाणी ठरवलं. पॅन्थर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना हे आमच्या संघटनेचे नाव आहेत. परंतु ह्या सगळ्या एकंदरीत महाराष्ट्राचं जर चित्र बघितलं तर अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारं संघटनच नाहीये. आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी SC ST जे ऍक्ट आहे त्याच्या संदर्भात काम करत नाही हे सुद्धा चित्र दिसतंय. त्याच्यामुळे समाजावरती अन्याय होतोय, मारलं जातंय, सामाजिक बहिष्कार टाकला जातोय. आजही जयंती केली म्हणून अक्षय भालेराव सारख्या तरुणाला संपवलं जातंय. गावकुसामध्ये आजही आत्मसन्मान आम्हाला मिळत नाही, आजही स्वाभिमानाने जगता येत नाही. मग ही जी काही पॅन्थरची मुवमेंट होती त्या पॅन्थरच्या मुवमेंट नंतर अन्याय अत्याचाराचं बरंच काम कमी झालं होतं. त्याच्यानंतर मी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हे काम सुरू केलं, काही गावं असे होते की तिथं जर अन्याय झाला, समजा घनसांगवीचा जो काही मतदारसंघ आहे जालन्यातला, तर तिथं जर दलितांवरती अन्याय झाला तर तो पोलीस स्टेशन पर्यंत सुद्धा जाऊ शकत नव्हता. त्याला अडवायचं, त्याला गाडी उपलब्ध करून द्यायची नाही, त्याला पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ द्यायचं नाही. हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर, म्हणजे मार खायचा, मार खाल्ल्यानंतर गप घरात बसायचं आणि गेलाच पोलीस स्टेशनला तर क्रॉस केसेस मध्ये खपवायचा. मग त्याच्यात 376 खोटी टाकायची, दरोड्याची खोटी केस टाकायची. पण माझ्या मुवमेंट नंतर एक तरुणांची मुवमेंट घेऊन ज्यावेळेस मी पेटून उठलो, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथं ताकदीने जायला लागलो. कधी 4000 कधी 5000 मुलं घेऊन मी गेलो. परभणीच्या खेरडा गावामध्ये तिथला जो काही सरपंच आहे तो म्हणला की या जर दलितांना पाणी पाहिजे असेल तर यांच्या बायका माझ्याकडे 2 दिवस ठेवा. अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर त्या गावात मी 5-10 हजार तरुण घेऊन गेलो. अनेक गावं लॉक करून बाहेर निघून जात होते. एवढं संघटन आणि एवढी पॅन्थरची झलक मी महाराष्ट्रात उभा केली. आणि त्याच्यानंतर मग लाईव्ह येणं, त्या घटनेबद्दल स्पॉटला जाऊन वाचा फोडणं, हे जे काही रुळलं. त्याच्यानंतर मग अन्याय झाल्यानंतर मला फोन येऊ लागले. मला फोन आल्यानंतर मग ते काही लोक तर असे आहेत की भांडण सुरू असताना फोन केला, काही लोकांनी उसात लपून फोन केला. अशा सगळ्या नगरला एक घटना घडली. त्याला जातीवाद्याने मारल्यानंतर तो उसात पळत गेला आणि उसात लपून मला फोन केला की मला वाचवायला या. मी तेवढ्या 1:30-2 वाजता रात्री त्याला वाचवायला गेलो, रेस्क्यू केलं. तर ह्या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रामध्ये मग या सगळ्या लेवलला नाव ऑल इंडिया पॅन्थर सेना हे सुरू झालं आणि ते रुळत गेलं. पुन्हा माझा व्याप मी मोठ्या प्रमाणात वाढवला आणि प्रवृत्ती जी आहे एवढ्या सगळ्या काळामध्ये मला एक कळतंय की महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये नेता जर प्रोजेक्ट करायचा असेल, देशाच्या पाटलाचं जरी घेतलं तुम्ही गणित, तर दंगलीशिवाय नेता होत नाही. आणि अशा दंगल करण्याच्या संध्या माझ्याकडे भरपूर होत्या, कारण मी कामच अन्याय अत्याचाराच्या घटनेवर करत होतो. पण महाराष्ट्रात मी एकही दंगल होऊ दिली नाही. त्याच्यामध्ये प्रवृत्ती जी आहे त्या प्रवृत्तीला ठेचण्याचा अजेंडा मी उभा केला. म्हणजे एखादी घटना घडली तर त्या घटनेतल्या आरोपीची जात कधीच सांगितली नाही. जात ज्यावेळेस सांगणारे जे आहेत ते दंगल घडवण्याच्या मानसिकतेत आहेत, सामाजिक विषमता निर्माण करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्याच्यामुळे ती प्रवृत्ती ठेचली पाहिजे या उद्देशाने मी त्या ठिकाणी रान पेटवलं आणि त्या प्रवृत्तीच्या विरोधात आज ऑल इंडिया पॅन्थर सेना, मग आता अनेक आम्ही मोठा व्यापक लढा उभा केलाय. मग संतोष देशमुखचा लढा असेल, त्या ठिकाणी महादेव मुंडेचा लढा असेल, तोईत खानचा लढा असेल, पारधी समाजाचा लढा असेल, आदिवाशांचा लढा असेल, मूलभूत हक्क अधिकाराचा लढा असेल. ही ऑल इंडिया पॅन्थर सेना मर्यादित न राहता ती आता बहुजनाची पॅन्थर सेना झाली. आणि आता कुठंही काही झालं तर त्यांना हे संघटन आणि दीपक केदार आम्हाला न्याय देऊ शकतो हे आता प्रत्येकाला वाटतंय. त्याच्यामुळे ऍक्सिडेंटली उभा राहिलेलं हे नाव, कसलंही बॅकग्राऊंड नसलेला मी, ना माझा बाप आमदार आहे, ना खासदार आहे, ना मंत्री आहे. खरं तर तुम्ही जर आताचं चित्र बघितलं, काही लग्न बघताय तुम्ही किंवा काही घडामोडी बघताय किंवा काही विधान परिषदेच्या निवडणुका बघताय किंवा खासदारकीच्या निवडणुका बघताय, तर याच्यात तुम्ही बघत असाल की बाप राजकीय असणं किंवा आजोबा राजकीय असणं, घराणेशाहीतलं असणं किती महत्वाचं आहे. आणि तशा ह्याच्यात आमचं कुणीच नाही. सालगडी आणि ऊसतोडांचा मजुराचा पोरगा मी, परंतु
या सगळ्यांकडं सगळं असताना त्या सगळ्यांपेक्षा टॉपवर असणारा मी आहे आज. आणि याचा सार्थ अभिमान वाटतो की रोजगारासाठी शहरात आलेला मी समाजाचा एक आधार म्हणून आज समाजात वावरतो. निश्चितच खरं तर कौतुक आहे तुमच्या संघर्षाबद्दलही. आपण बघितलं संतोष देशमुख मर्डर केसमध्ये आणि सूर्यवंशी यांच्या हत्याकांडामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही जी जनजागृती किंवा आंदोलन केलं ते सर्व मीडियाने जगजाहीर बघितलं. परंतु काही गोष्टी ज्या तुम्ही आता उल्लेख केल्या त्या मीडियामध्ये किंवा कुठं आलेल्या नाहीयेत. मग त्यावेळी पॅरलल मीडिया जसं तुम्ही आता बोललात की फेसबुकवर याच्यावर त्याच्यावर तुम्ही करतायत जनजागृती करतायत, तर अशा वेळी काय केलं पाहिजे? नाही, आता मी जी चळवळ सुरू केली त्याची एवढा इम्पॅक्ट पडला की प्रत्येक कार्यकर्ता ती चळवळ शिकायला लागला. लाईव्ह करणं, व्यक्त होणं, या सगळ्या युट्यूब, सोशल मीडिया, तुमचं पॉडकास्ट. आता तुमच्या पॉडकास्टला जे मुद्दे दिसतात ते मला मेन स्ट्रीम मीडियाला सुद्धा दिसत नाहीत. म्हणजे तुमचा साईबाबाचा प्रसादाचा तो जो मुद्दा तुमचा हायलाइटेड आहे. अनेक घटना ज्या तुम्ही इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात लावलेल्या त्या मला मीडियात दिसत नाहीत. त्याच्यामुळं मी आजच्या घटकांचा जो खरा आवाज आहे बरोबर, तो सोशल मीडिया समजतो. इथला युट्यूब असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, त्याच्यावर सुद्धा कंट्रोल आणला. त्याच्यामध्ये अनेक जणांवरती कारवाई केली. तिकडे त्या तिरसूळ म्हणून आहे त्यांच्यावर कारवाई केली. इकडे रविराज साबळे म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. ते आमचे एक दरेकर म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. मला सुद्धा मानहानीची नोटीस 25 कोटीची पाठवली. त्याच्यानंतर युपी मध्ये माझ्यावरती 8 दिवस झालं FIR केली. याला प्रतापगडला जटवाराला त्या ठिकाणी FIR माझ्यावर केली. तर अशा पद्धतीने घेरण्याचं काम सोशल मीडियाच्या आवाजाला या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पण एक मात्र खरं आहे की मी सुरू केलेली ही मुवमेंट आता प्रत्येकाने उचलली आहे. आणि गावातला माणूस असो की शहरातला तरुण असो, तो आता लाईव्ह येतोय, घटनेवर बोलतोय, आवाज उचलतोय आणि ह्या घटना एक्सपोज करतोय. त्याच्यामुळे मीडियाची खूप काही मला गरज वाटत नाही. त्यांनी घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तरी ठीक आहे. आपल्याच संभाजीनगरचे अभिजित तिपके आज नॅशनल लेव्हलला मोठ्या प्रमाणात चळवळीत काम करत आहेत. परंतु त्यांच्यावर जो हल्ला होणं किंवा त्यांना दाबण्याचाही अनेकदा प्रयत्न होतो. त्यांच्या आई वडिलांची जी स्टेटमेंट बघितल्यानंतर कुठेतरी त्यांना भयभीत, धमकी वजा संदेश असल्यामुळे तेही भयभीत झालेत. अशा वेळी काय केलं पाहिजे त्यांनी? नाही गे, आमची मक्तेदारी प्रस्थापितांची, घराणेशाहीची, कुटुंबशाहीची. नवा तरुण येतो कसा, ही अडचण आहे. आणि मग आमच्या पिढ्याचं काय होणार, आमच्या पोराचं काय होणार, आमच्या नातूचं काय होणार? अभिजित तिपके कोण आहे? एक साधा पोरगा आहे जो त्या ठिकाणी शिकतो. इथली सोशल मीडिया, नॅशनल लेवल, जागतिक लेवलची चळवळ शिकतो आणि ती इम्प्लिमेंट करण्याचा एक जनउठाव उभा करण्याचा प्रयत्न करतो. आज ज्या देशामध्ये जे प्रश्न आहेत, एक जस्टिस जर म्हणतो की तुम्ही कॉक्रोच आहेत, तुम्ही झुरळ आहेत, आणि तो पॉइंट उचलून ते जमलं पाहिजे ना. आज काँग्रेसकडे काय नाहीये, काँग्रेसकडे सगळे IT विभाग आहे. भाजपकडे काय नाहीये, IT विभाग आहे. सगळे भाजपचं जे हेडक्वार्टर आहे दिल्लीचं, ते तर जगातल्या पॉलिटिकल पार्टीतल्या नंबर 1चं हेडक्वार्टर आहे. त्यांच्याकडे सगळं आहे. पण एक मोबाईलवरून एक पार्टी सुरू होती आणि ती देशव्यापी चेहरा, या 22 मिलियन तरुण त्या ठिकाणी जुडतात आणि मग त्याच्यानंतर हादरा बसणारच. आज सगळ्याला एका लग्नाला पळावं लागलंय. सगळे एकत्र आलात कसे? अदानी तुमचा मित्र होतो कसा? आता जितेंद्र आव्हाड अदानीचा हात धरून चाललेत काल. तिथंच राहुल गांधी, तिथंच मल्लिकार्जुन खरगे, तिथंच मोहन भागवत आहेत, तिथंच फडणवीस आहेत, तिथंच गडकरी आहेत. अरे तुम्ही सगळे एक झालात ना. याला कारणीभूत एक कॉक्रोच आहे, एक अभिजित तिपके. तुम्हाला इंडिया आघाडीला लगेच प्रेस घ्यावं लागली की आता आपल्याला लढावं लागेल, प्रेस नोट काढावं लागली. तर ह्या तरुणांनी पूर्ण खडबडून त्या ठिकाणी जागा केलंय. मग काय करायचं, तर त्याला संपवायचंय. तो थांबू शकत नाही, म्हणून त्याला धमक्या द्यायच्या. कुटुंब गरीब आहे, त्याच्या आईवडिलांना भयभीत करायचं. त्याला तिकडे मारहाण केली. मग ते नाही जमलं तर मग RSSचा हस्तक आहे म्हणून लेबल लावायचं, त्याला बदनाम करायचं. आता अनेक जण म्हटले की त्याला दिल्लीला परमिशन कशी मिळाली, इतरांना परमिशन मिळत नाही. अरे भाजपला अंगावर घ्यायचं, त्यांनी एक स्ट्रॅटर्जी चांगली वापरली BJPने की त्याला परमिशन दिली. जर ते परमिशन देत नाहीत तर त्या दिवशी देशातलं जनउठावचं चित्र वेगळं असतं. बरोबर आहे. म्हणून त्याला परमिशन द्यावंच लागणार आहे. पण त्याला परमिशन मिळाली म्हणून मग तो RSSचा हस्तक आहे. पण याच दीपक केदारनी सगळ्यात आधी, मी संकुचित नाही कारण मी सुद्धा ऊसतोड मजुराचा पोरगा या ठिकाणी आलोय. मला ज्या पद्धतीने अनेकांनी जेलमध्ये घातलं, मुंबईला माझं आंदोलन झालं चैत्यभूमीचं. कोरोनाच्या काळामध्ये
लोकांना सुविधा मिळत नव्हत्या. अनेक देवस्थानं उघडे होते, पण लॉकडाऊनच्या नावाखाली चैत्यभूमी बंद. 9 लाख लोक आलेत. झाडाच्या आडुशाला आया बहिणी कपडे बदलतायत आणि महानगरपालिका आणि ती सरकार म्हणते की कोरोना आहे, तुम्ही निघून जा इथून, पाणी पिऊ नका, वडापाव खाऊ नका. लोक बिचारे 9 लाख आलेत. तिथं गाडीवर उभा राहून मी त्या सगळ्या व्यवस्थेचे वाभाडे काढले. त्या दिवशीपासून लॉकडाऊन महाराष्ट्रातला बंद झाला. लॉकडाऊन बंद करणारा मी आहे. मला 1.5 महिना जेलमध्ये मुंबईच्या टाकलं. आता हे कुणी टाकलं, का टाकलं, कुणाला माझी भीती होती, महाराष्ट्रात माझ्यावर 30-40 FIR केलेत, ते कुणी केलेत, कसे केलेत, हे अभिजित दिपकेच्या पुढं जे येणार आहे ते आम्ही भोगून बसलो. इथली जी काही संकुचित प्रवृत्ती आहे की जिला वाटतं की नवा कुणी उभाच राहायला नाही पाहिजे, ते अभिजित दिपकेच्या आज त्या ठिकाणी पाठीशी लागलेत. पण माझ्या पत्रानंतर त्यांच्या घरी सुरक्षा मिळाली आणि अभिजित दिपकेला मी भेटलोय, मेसेज दिलाय की आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि दिपके लॉंग टर्म चालणार रसायन आहे, ते साधं सुधं नाही. यांनी किती फौज घेऊन दडपण्याचा प्रयत्न केला तर ते दडपू शकत नाही. म्हणून मग काय केलं, अभिजित दिपके मातंग आहे म्हणे. बरं, अभिजित दिपके खरं बघितलं तो बौद्ध आहे. अभिजित दिपकेचे गावातले लोक माझे कार्यकर्ते आहेत, बरेचसे ओळखीचे आहेत. पण त्याला दलित आहे म्हणून हिणवलं. पत्रकारांनी ते काढायचा प्रयत्न केला, त्याची ताकद कमी करायचा प्रयत्न केला. मग ते बाबासाहेबाचा फोटोच हातात, जय भीमचाच नारा. मग परत या देशामध्ये एवढं चांगलं संविधान लिहिलंय बाबासाहेबांनी, पण ते दलितांनी लिहिलंय म्हणून बोलायला मोकळे होतात. एवढा मोठा एक युवा या जगाला खडबडून जाग करतो, त्याला असणारं दलित नावाखाली पुन्हा दाबायला सुरुवात झालेली. तर ते ही सगळी संकुचित प्रवृत्ती आहे. आणि तो थेट बौद्ध असल्यामुळे महाराष्ट्रात अनेकांची दुकान बंद होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याला बदनाम आणि हल्ला याला येणाऱ्या काळात सामोरं जावं लागेल. पण आम्ही त्यांच्यासोबत भावासारखे उभा राहू. कालपासनं धाराशिवच्या पवनराजे हत्याकांडाचं चर्चा जोरदार चालू आहे. त्यावरही तुम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उचलला. त्याविषयी काय सांगाल? खरंच त्यांना न्याय मिळालाय का? कसा न्याय मिळाला? 20 वर्ष झालं पवनराजे निंबाळकरला मारलंय आणि ओमराजे निंबाळकर बापाच्या न्यायासाठी वन फिरतायत. 20 वर्ष न्याय मिळत नाही. एवढ्या मोठ्या गाजलेल्या केसला जर 20 वर्ष लागत असेल तर काय आहे? म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया कुठं चालली आहे? आणि किती घडामोडी वेगवेगळ्या घडतायत आणि त्याच्यावरती मीडिया का बोलत नाही? विरोधी पक्ष का बोलत नाही? कुणी नेता का व्यक्त होत नाही? म्हणजे पवनराजे निंबाळकर यांची हत्या गौण आहे? मी ते कोण होते, ओमराजे निंबाळकर कोण आहे, माझ्या विचाराचा आहे का, माझ्या जातीचा आहे का, याच्या दृष्टीने नाही बघत. एक न्याय व्यवस्था म्हणून तर बघतोयच. पण जर पवनराजे निंबाळकरला न्याय मिळत नसेल तर उद्या आमच्यासारख्याच काय? जर राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे विमानतळाच्या त्या CCTV फुटेजच पुढे येत नसतील आणि त्यांचा ब्लॅक बॉक्सच खराब होत असेल आणि पवनराजे निंबाळकरला 20 वर्ष न्यायच मिळत नसेल तर येणाऱ्या काळात सोमनाथ सूर्यवंशी न्यायापासून वंचित आहे, संतोष देशमुख न्यायापासून वंचित आहे. आज मग फास्ट ट्रॅक कोर्टाचा अर्थ काय? हे उज्ज्वल निकम सारखे वकील लावायचे, त्याचा अर्थ काय? किती केसेसमध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे वकील आहेत सरकारी, पण 3 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, 2 वर्षात, 5 वर्षात एकही निकाल येत नाही. आणि याला 20 वर्ष लागलेत. आणि 20 वर्ष लागलेल्या निकालातल्या घडामोडी काय? पहिली तारीख येते 16 मेला निकाल लागणार, का रद्द झाली? पुन्हा दुसरी तारीख येते 14 मेला पहिला निकाल लागणार होता, पुन्हा दुसरी होती 16 जून, ती कॅन्सल झाली. आणि 19 जूनला अमित शहाला भेटायला कोण गेलंय? सुनेत्राताई पवार. आता महाराष्ट्राला हे माहीत असलं पाहिजे की आताच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पवनराजे निंबाळकरच्या आरोपी जे आहेत प्रमुख पदमसिंह पाटील त्यांची बहीण आहे. आणि त्या ठिकाणी 17-18 तारखेला भेटायला जातात आणि 19 तारखेला निकाल येतो की निर्दोष आहेत सगळे. CBIचं कोर्ट कुणाच्या अंडर आहे आणि केंद्राचा CBI वर काय कंट्रोल आहे हे सगळ्याला माहिती आहे. टायगर ऑपरेशनचा भाग म्हणून ओमराजे निंबाळकर हे त्यात जाणार होते. पण ज्यावेळेस त्यांना समजतंय की माझ्या बापाला न्याय मिळत नाही त्यावेळेस त्यांनी जायचं का नाही हे डिले केल्यावर अमित शहाचं स्टेटमेंट येतं की आपण वर अपील करू आणि न्याय मिळू. म्हणजे सुनेत्राताई पवार यांना सुद्धा
एक टांगती तलवार ठेवायची यांच्यावर बी. आणि यांच्यावर सुद्धा टांगती तलवार ठेवायची. एकाला न्यायाचा लालूच दाखवून आपल्या जवळ घ्यायचं आणि दुसऱ्याला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकेल म्हणून जवळ घ्यायचं. ही सगळी स्ट्रॅटर्जी आणि याच्यावरती कोणी बोलत नाही. आज मी बोललोय, दुसरा एकही नेता पवनराजे निंबाळकरच्या या घटनेवरती बोललेला नाही. बरोबर. का बोलत नाही बाबा? काय कारण आहे? म्हणजे तुम्ही सगळे एक आहेत आणि तुम्ही एक होऊन एखाद्याला न्याय नाही द्यायचं ठरवलं तर संपलं. उद्या संतोष देशमुखचं काय होणार आहे? ज्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, सोमनाथ सूर्यवंशीचं काय होणार आहे? सगळ्यांचे पॉलिटिकल लागेबांधे, 40 वर्षातले हे सगळे जुनाट नेते एकमेकांचे मित्र आहेत आणि समाजामध्ये येऊन नाटक करतात, दुसरं काही करत नाही. कालच्या घटनेमुळं सर्व महाराष्ट्राला कळलंच आहे की सर्वजण एक आहेत. पण अशा वेळी सामान्य माणूस कधी भविष्यात आमदार किंवा खासदार होईल का, असं वाटतं का तुम्हाला? कसं होईल? आता विधान परिषदेच्या आजच्या जागा काय एखादा तरी उत्सुकता आहे का की बाबा कोणीतरी नवीन चेहरा आलाय, लढणारा आलाय? एक तरी निकाल दाखवा की ज्याच्याकडे बघून वाटतंय हा जरा नवा आहे, विद्यार्थी चळवळीतून आलाय किंवा सर्वसामान्यातून आलाय. असं होतं का? आणि पुन्हा रडत बसायचं 6 खासदार गेले. अरे पण ते 6 खासदारांना तिकीट देताना तुम्ही रेशिओ काय लावला? त्याची प्रॉपर्टी बघितली ना, त्याचे पैसे बघितले ना. 50-50, 100-100 कोटी जर तो घालून निवडून येत असेल तर ते तुमच्यासोबत निष्ठावंत म्हणून राहणार कसा? ही पूर्ण निवडणूक प्रक्रियाच एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मग परत माणसं गेले की रडत बसायचं. पण दीपक केदार सारखे सर्वसामान्य लढणारे कार्यकर्ते तुम्ही पक्ष म्हणून उभा करा, त्यांना निवडून आणा, ते निष्ठावंत स्वाभिमानी राहतील ना. बरोबर. त्यांना काय अपेक्षा आहे? आणि असे कार्यकर्ते, असे लढाऊ नेते, शेतकऱ्यांचे नेते असतील, बेरोजगारांचे असतील, कामगारांचे असतील, कमी आहेत का या महाराष्ट्रात? अफाट नेते आहेत, पण त्यांना संधी द्यायची नाही. त्यांचा वापर जिंदाबाद मुर्दाबाद साठी. आणि हे सगळे भांडवलवाले पैसे देणार, तिकीट आणणार, तिथं पक्षाचा प्रमुख तिथं बसणार, पैसे सगळ्याकडून घेणार. मुलाखतीला आम्ही गेलो तो प्रस्थापितांच्या, सांगा किती कोटी खर्च करणार, सांगा तुमचं बँक बॅलन्स किती आहे. अरे मी तडीपार राहिलोय, मी आंदोलनं केलेत, मी जेलमध्ये राहिलोय, मी समाजासाठी पळतोय. ते नाही चलत निवडणुकीत. ते आंदोलन तिकडं. तुम्हाला लढायचं तर पैसे सांगा किती. हा जर तुमचा रेशिओ असेल तर काय राहिली निवडणूक प्रक्रिया? आणि सर्वसामान्य माणूस भविष्यात कसा काय निवडून येईल मला नाही वाटत. कारण पश्चिम बंगालचं बघितलं, नुसत्या SIR ने आणि EVM ने 20 लाख लोकांना मतदानच करू दिलं नाही. आज आमच्या मागे उपवर्गीकरणाचा सगळा खेळ लावलाय. अनुसूचित जातीला 59 जातीमध्ये भांडणं लावलेत. पण आज आमचं टार्गेट काय होतं? जनगणना. आज आम्ही जनगणनेमध्ये डिस्टर्ब आहेत. आमच्या दारात जनगणनावाला आलाय का याचा आम्ही फॉलोअप घेत नाहीत. आमच्याकडं त्या ठिकाणी SIR वाला आलाय का, किंवा आमचं मतदान 2 जाग्यावर आहे, ती एकाच जाग्यावर करावं याच्यासाठी आमची तळमळ आहे का? नाही. तुमचं लक्ष तिकडे जाऊ नये म्हणून तुम्हाला हे आंदोलन दिलं. बसा लढत, बसा ओरडत. जनगणनाचा काळ जाईल, तुमची नोंदच होणार नाही, पुन्हा तुमची टक्केवारी कमी, पुन्हा तुम्ही असणार त्याच्यातून गायब. म्हणजे प्रत्येक वेळी हे एक ट्रॅप लावतात, आम्हाला उद्ध्वस्त करतात आणि सर्वसामान्याचं काही इथं राहिलेलं नाही. अहो मी काल आकडा बघितला, एक लग्न बघितल्यानंतर सहज टाकलं तर 1989 शेतकऱ्यांनी 5 महिन्यात आत्महत्या केल्यात महाराष्ट्रात. 5 महिन्यात 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आहे कुठं बातमी? एकही बोलणार नाही. एकही बोलणार नाही. आणि तुम्ही काय म्हणले होते? कर्जमाफी करू. तुम्ही काय म्हणले? 2 लाखाची कर्ज. अरे 1 रुपया सुद्धा त्याला भेटला नाही हो. तुम्ही काय सांगायला लागले? ही अशी एकंदरीत परिस्थिती. त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया, यंत्रणा, सरकार, न्यायालयीन प्रक्रिया सगळं काही सध्याच्या स्थितीला उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावरती. आणि यांना चिडच होती की हे बाबासाहेबांनी बनवलेलं सगळं कोलॅप्स करायचं. जाता जाता विषय खूप मोठे आहेत, आपल्याकडे वेळ पण कमी आहे. जनतेला आणि समाजाला काय आव्हान कराल आणि येणाऱ्या काळात चळवळी टिकतील का याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, मी सकारात्मक आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लिखाण एवढं जबरदस्त आहे की इथं नकारात्मक काहीच नाहीये. बदल होणार, 100% बदल होणार. आणि हे सगळे प्रस्थापित घराणेशाहीवाले गुंडाळून येणाऱ्या काळात आम्ही टाकणार आहेत, त्यांना सोडणार नाहीत. तरुणांमध्ये मोठी खतखत आहे. त्या ठिकाणी नेपाळचं उदाहरण आहे. भारत हा संवैधानिक देश आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यात
नेपाळचं कधी नाव घेत नाहीत, पण संविधानाचं हत्यार वापरूनच आम्ही यांना उलटून टाकू. आमच्या जमिनीचा प्रश्न गंभीर आहे, भूमिहीनांचा प्रश्न गंभीर आहे. आता कालच ते राहिला विषय, योजना काढली बचत गटाची, 2.5 एकर जमीन. 2.5 एकर बचत गट महिलांना देणार. याच्या आधी सौर ऊर्जा प्रकल्प आणला, हो. गायरान जमीन हिसकावून घेतल्या. त्याच्यानंतर क्रशर प्लांट आणले, गायरान जमीन हिसकावून घेतल्या. आणि आता पुन्हा 2.5 एकर जमीन बचत गटाला देणार. बरं, देणार किती वर्षे? 5 वर्षे. म्हणजे त्या महिलांनी 5 वर्षे शेती करून जमीन कसून ठेवायची आणि मग भांडवलदारांनी पुन्हा यांच्यावरती डल्ला मारायचा. मग बचत गटाच्या आडून जमिनी कोणत्या हिसकावून घ्यायच्यात? दलित आदिवासींच्या गायरान जमिनी. हे सगळं गंभीर आहे हो. आम्हाला सांगितलं दादासाहेब सबलीकरण योजना देतोय, 4 एकर जमीन देतोय, ती कुठं आहे? त्याच्यासाठी गायरान जमीन द्या ना. पण तसं काय नाही, सगळी भांडवलदारांची या ठिकाणी व्यवस्था आहे. हे स्मार्ट मीटर असेल, हे गुलामीचं प्रतीक आहे. येणारे नवीन महामारी आहेत, डिजिटल करन्सी आहे, त्याच्यानंतरच्या या जागतिक स्तरावरची एक वाढत चाललेली लोकसंख्या आणि त्याला कॉलॅप्स करण्यासाठी टार्गेटेड गरीब माणूस आहे. आणि तो जर टार्गेट झाला, पुन्हा महामारी, पुन्हा लस, तर माणसाचं अस्तित्वच जर नाही राहिलं तर कशाचा देश, कशाचे अधिकार, कशाचे हक्क? त्याच्यामुळं जनतेला एवढंच आव्हान असणार आहे की आजचा संघर्ष हा माणूस वाचवण्याचा संघर्ष आहे. प्रत्येकाने माणूस वाचवण्याचा लढा लढला पाहिजे, तरच तुम्हाला दिलेले अधिकार जिवंत राहतील. एवढंच असणार आहे जाहीर. खरं तर हा विषय खूप मोठा आहे आणि आपल्यासोबत दीपक केदार यांच्या सोबत चर्चा ही खूप मोठी होणार आहे. आणि प्रश्न खूप आहेत, उत्तरही खूप आहेत, पण थोडक्यात जे काही वेळ त्यांनी दिला आहे आणि त्या वेळात त्यांनी जे मनसोक्त उत्तरं दिलेत, खरं तर ही मुलाखत कुठंच झालेली नाही अशी मुलाखत तुम्हाला बघायला मिळाली. आणि दीपक भाई केदार यांनी जे काही सांगितलंय ते खूप गंभीर आहे. येणाऱ्या काळात तरुणांनी सुद्धा या मुलाखतीकडे एक विशेष लक्ष देऊन किंवा जे काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांनाही मार्गदर्शन ठरावं असं त्यांचं उत्तर होतं. भविष्यात पण तुम्ही निश्चितच, आपण हे एका एपिसोडमध्ये न पुरणार आहे, पुढच्या वेळी निश्चितच आपण एक वेगळा विषय घेऊन येऊया. थँक्यू. धन्यवाद.